लक्ष्मीपते उत्सवाला विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा नवजुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा तोरण बांधू दारी घालू रांगोळी अंगणी करू सोन्याची उधळणं जपू नाती मनामनाची. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ते म्हणजे आमच्या कोकणामध्ये कशाप्रकारे दसरोत्सव साजरा केला होता, म्हणजे विजयादशमी. तर मित्रांनो, सर्वप्रथम माझ्याकडून आपणास आपल्या परिवारास विजयादशमीच्या त्याचबरोबर दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मी आता झालो आमची ग्रामदेवता आहे श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये. तिकडे संपूर्ण जो दसरोत्सव आहे म्हणजे कोकणामध्ये कशा प्रकारे दसरोत्सव सण हा साजरा केला होता हा मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की श्रीदेव लिंगेश्वराचं मंदिर ते देखील दाखवणार आहे, त्याचबरोबर रवणाचं मंदिर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक गावच्या ठिकाणी गेलं की त्यांच्या चालीरूढी परंपरेनुसार हे सण उत्सव हे साजरे होत असतात. तुम्ही वराडचा मी जो व्हिडिओ अपलोड केला होता तुम्ही नक्कीच बघितला असेल. जर बघितलं नसेल ना, तर त्या ठिकाणी त्यांची जी चालीरूढी परंपरा आहे ती तुम्हाला लक्षात येईल. त्याचबरोबर आमच्या पेंडूर गावामध्ये कशाप्रकारे चालीरूढी परंपरेनुसार जी काही प्रथा आहे ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. कुठल्या मंदिरामध्ये देव जातात, देवांची लग्न कसे असतात, त्याचबरोबर सोनं लुटणं हे काय असतं, आपट्याची पानं वगैरे असतात. त्याचबरोबर संपूर्ण आमच्या इकडे म्हणजे कोकणामध्ये कसा हा दसरोत्सव हा साजरा केला होता हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ना, जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ ना आपल्याला पाहता येतील. त्याचबरोबर जर व्हिडिओ तो तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मित्रांनो, आपण आता त्या मंदिरामध्ये जाऊया. तर मित्रांनो, आहे श्रीदेव वेताळ मंदिर आणि आता आपण ना मंदिरामध्ये जाऊया आणि त्यानंतर ना देवाचं दर्शन वगैरे घेऊया आणि नंतर हा दसरोत्सव इथे चालू केला जाणार आहे. तर आपण ना मंदिरामध्ये जाऊया. मानकऱ्यांची राठी आहे ती म्हणजे गावड्यांची राठी. तर ते देव आता ना आपल्या वेताळ मंदिरामध्ये जाणार आणि त्यानंतर त्यांचं जे काही दसरोत्सव आहे ना, म्हणजे जो काही त्यांची प्रथा म्हणजे संपूर्ण जी प्रथा आहे ती पूर्ण करणार आहेत आणि आपले देव आता परत रवनाथ मंदिरकडे जाते. तर आपण बघूया समोरून जे देव येत आहेत ते. आणि मित्रांनो, समोर आहे ना ते रवनाथ मंदिर आहे. तर तिकडे आता ना तिथून आता सुरुवात केली जाणार आहे दसरोत्सवाला. मित्रांनो, परत आपण ना परत देवाचं दर्शन वगैरे घेऊया. नंतर परत इथून मंदिर बघा. आपण आता मंदिरामध्ये आलो आहे आणि मंदिर बघा इकडे बघा, ह्याला खामकाठी बोलतात. हे आता देव घेऊन जाणार आहेत आपल्या वेताळ मंदिरामध्ये आणि त्यानंतर आपण इकडे बघूया.
Eso todo hoy nadie se la va a colonizar a la तर मित्रांनो आता आम्ही ना लिंगेश्वरच्या मंदिरामध्ये चाललो आहे जे शेतामध्ये आहे आणि माझ्या मागून ना आमचे देव येत आहेत. तर मित्रांनो तिकडे आता गेल्यानंतर ना देवांची लग्न वगैरे लावली जाणार. मित्रांनो बघा देव येत आहेत आणि आता बघा इथून शेतामधून आहे ना वाट केलेली आहे. तर ते समोर तुम्हाला दिसत आहेत ना ते समोर मंदिर आहे तिकडे शेतामध्ये. तर तिकडे आता हे देव सर्व जाणार आहे. ते बघा ही अशी वाट असते दरवर्षीप्रमाणे इथे ना वाट असते ते वाट केली जाते. मित्रांनो ते बघा ते देव आहे ना आता तिकडे ना लिंगेश्वरच्या मंदिरामध्ये लग्न वगैरे लावून ना चालले आता परत. मित्रांनो हे बघा हे लिंगेश्वराचं मंदिर आहे. आपण ना लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊया. मित्रांनो ह्या साईडला ना आता ना देवांची लग्न वगैरे लावली जाणार या साईडला.
कुलदेवतांच कमला विघ्नेश्वरौ शारदा वक्षे कृष्ण विवाहकौ सुखमिदौ हेतो हरौ शृंगतां वक्षे वांगगुणानुवर्णन परी शांताक्षदये शांतये नित्यौचो ससुश्रये कुवक्वौ लक्ष्मीपते आम्हाला द्या. पूर्ण काय हे घेतली की डेळी ए पुरी घेतलं अक्कीच घेतलं काय करतं घराकडे लावतं की काय नेऊन मित्रांनो हे बघा सगळेजण आता ना सोनं लुटून झालेलं आहे आणि आता रवनाथाच्या मंदिरामध्ये चालले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला दिसलं असेल की चारही साईडला शेती आहे आणि सर्वजण शेतामधून चालत आहेत. म्हणजे जो देवाचा जाण्या येण्याचा जो मार्ग असतो ना त्या मार्गावर जे काही शेत असतं किंवा भात वगैरे असतं ना ते थोडंसं बाजूला केलं जातं आणि त्यातून हे देव वगैरे जातात. कारण कसं आणि एक भाग्य लागतं ते म्हणजे आपल्या शेतातून देवाची पावलं म्हणजे आपल्या शेतातून देव जातो हे मोठं एक भाग्याचं असतं. कारण एवढे सारे म्हणजे मळे वगैरे असतात आणि त्या देवाच्या वाटेवरती आपली जी जागा आहे ती येणं खूप मोठं भाग्य लागतं. तर असं हे ना थोडंसं ना जे भात वगैरे असतं ना ते थोडं साईडला केलं जातं आणि त्यातून सर्व देव वगैरे ना त्याबरोबर ग्रामस्थ वगैरे त्या देवाबरोबर फिरतात संपूर्ण म्हणजे वेताळ मंदिरातून लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये आणि लिंगेश्वराच्या मंदिरातून नंतर परत रवनाथाच्या मंदिरामध्ये. तर हे बघा आता सर्वजण ना माझ्या शेतामधूनच येतात. हे बघा साईडला ना केलेलं आहे भात वगैरे थोडंसं आणि आता त्यातून हे देव वगैरे वर देवाबरोबर जी माणसं वगैरे आहेत ना ती आता तिथून चालते. अशी थोडीशी वाट केली जाते. हे बघा अशी वाट असते तिथून सर्वजण येतात बघा. आणि समोर आहे ते श्रीदेव वेताळ मंदिर. हे बघा आणि माणसं तिकडे चालले आहेत आणि तिकडची थोडी माणसं इकडे ते इकडची माणसं तिकडे चालली आहेत. हे बघा हे बघा मंदिर बघा हे रवनाथ मंदिर आहे. बाहेरून तुम्हाला मी दाखवतो आणि ते सर्व ना महिला वर्ग इथे आलेले आहे देवाच्या दर्शनासाठी. हे बघा आणि मंदिर बघा एकदम ना जुन्या म्हणजे जुनं मंदिर आहे.
काय केलं जी एक घ्या मुली आता आम्ही ना वेताळ मंदिरामध्ये चाललो आहे. तिकडे गेल्यानंतर ना मेळे वगैरे असतील आणि त्यानंतर विश्रांती वगैरे घेणार आहेत. तर आपण आता परत ना वेताळ मंदिरामध्ये जाऊया आणि तिथे जे काही असतील ना कार्यक्रम ते आता आपण परत बघूया. बघा माझ्या मागून देव वगैरे येत आहेत. मित्रांनो आता ना हे मेळे माझ्या मागे ना मेळे वगैरे चालू आहे. त्यानंतर विश्रांती वगैरे घेतली जाणार आहे. का बोलताय? करायचा होता. कोण मला ओळखलं नाही. तुला बरोबर बघते मी ह्याच्यामध्ये कुठे? ती ह्याच्यात बघ. असं नाही, मी तुम्हाला तुमचीच ओळख करून देतो ना. तर मी तुला बऱ्याच वेळा बघते ना. थँक्यू. शूटिंग चालू झाली. हॅपी दसरा तुम्हाला पण. हो चला. तर मित्रांनो आता ना देव आहे ना मंदिरामध्ये आलेले आहेत आणि तिथे आता ना मेळे वगैरे चालू आहे. त्यानंतर विश्रांती वगैरे घेणार आहे. तत्पूर्वी आपण ना आता मंदिरामध्ये ना देवाचं दर्शन वगैरे घेऊया. तर मी तुम्हाला गर्दी किती आहे ती दाखवतो. मित्रांनो हे बघा त्या काकाने ना मला प्रसादी दिली, एक देवाचा प्रसाद म्हणून. आणि इकडे बघूया इथे ना देवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे ना आता तिकडे मेळे वगैरे चालू आहेत आणि आता सर्वजणांना आपापल्या घरी जाणार आहेत देवाने विश्रांती वगैरे घेतल्यानंतर. आणि मित्रांनो असा हा संपूर्ण व्हिडिओ होता. बघितला असेल तुम्ही आमच्या इथे कसा हा दसरोत्सव हा साजरा केला जातो, त्याचबरोबर कशा विधी वगैरे असतात. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक तर करा, कमेंटसुद्धा करा. आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील ना नवीन व्हिडिओ ना आपल्याला पाहता येतील. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.